आणि आज जर असो आपण कामाला लागलं पाहिजे तर सर ना तुझ्यासोबत गेम खेळणार आहे सर. गेम म्हणजे तुम्ही आलात की भीती वाटायला लागली? आता काहीतरी गेम होणार आहे. गेम म्हणजे तो गेम नाही आहे सर, आता साधा गमतीचा गेम आहे. गेम असा आहे सर, बघा सर, हे एक पायपुसणी कम डस्टर असतात, हे असं इथे टाकायचं आहे सर आपण, आणि एक असा फुगा इथून घ्यायचा आहे सर, तुमचे दोन्ही पायाच्यावर ठेवायचे आहे सर, आणि असं 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 घासत 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 मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये करून दाखवतो. इथपर्यंत आणायचं सर, ह्याच्यात एक फुगा टाकायचा आहे असा, आणि लगेच हे हातानं उचलून लगेच धावत येऊन पळत परत इथे टाकून सर परत दुसरा फुगा घेऊन असं करायचं. करू करा ना. 2 मिनिटाचं सावधी आहे सर. चला, आणि 3 लोक ऍट अ टाइम करणार आहे सर. व्हेरी गुड. म्युझिक. बाप रे, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. क्या बात है क्या बात है क्या बात है. क्या बात है. हळू 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 हळू. अरे हळू 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 हळू. पडल. हा, उंचीचा फायदा घेतलेला आहे खापरे यांनी, उंचीचा फायदा घेतलेला आहे. अरे कापरे. 9 8 7 6 5. क्या बात आहे. आज आनंदाचा दिवस आपल्याला म्हटलं पाहिजे, कारण आज खास पाहुण्यांच्या हस्ते आज आमचा फ्लोअर साफ करण्यात आलेला आहे. गप्प सांगतो, पण या स्पर्धेची जी विजेता आहे सगळ्यांमध्ये एक महिला होती. हा, महिला होती आणि त्यांनी फार जोर लावून हे स्पर्धा जिंकलेली आहे, त्याबद्दल जोरदार टाळ्या. स्फुराताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. कोणताही कोणताही स्फुराताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर आजकाल व्हॉट्सअपचा जमाना आहे, फेसबुकचा जमाना आहे, पण आमचं हे गाव असं आहे जिथे अद्यापही पोस्टमन टिकून आहे. आणि तो पोस्टमन आमच्याकडे येतो आणि इथल्या पाहुण्यांना जर काही पत्र असेल, संदेश असेल, तो त्यांच्यापर्यंत तो पोहोचवत असतो. नेहमीप्रमाणे पत्र घेऊन आलो. वाचतो बरं का. स्पृहा, तुझ्यासाठी आहे बरं का. वा वा, तुझ्या नवऱ्याने लिहिलंय. घरात पावलांचा आवाज करत जाऊ नकोस. घरातल्या सजीवांचा नाही तर निदान निर्जीव लाद्यांचा तरी विचार कर. हे काय आपटता पाय कसे जरा दाखवता का? कसे चालता घरात? तक्रार केली आहे मिस्टरांनी. काय त्यांनाच माहित. कसे चालता घरात दाखवा जरा. स्पृहा, माझ्या नवऱ्याचा असा आक्षेप आहे की मी नॉर्मल चालते ना. अरे काय आहे? अरे देवा. हे खोटं आहे, पण मी अगदी अशी चालते खरं तर. अच्छा, बरोबर. ती चप्पल आज नाही आणली जी वाचते ती. बरं, तेवढ्यावरच थांबले नाहीत ते. पुढे अजून लिहिलंय, घरातले लाईटचे बटन हे टिकटॉक असे संगीत देण्यासाठी नसून वीज पुरवठा चालू किंवा बंद करण्यापुरतीच असतात. त्यामुळे ते मोठ्याने आवाज करून बंद करत जाऊ नकोस, त्याचा इतरांना त्रास होतो. काय का अत्याचार करता त्या बटनांवर आणि नवऱ्यावर. नवऱ्यावरही. सॉरी, माझं चुकलं. ती काहीच बोलू शकत नाही, मान्य केलंय. हे खरंय. तिनं मान्यच केलंय. बरं, आणि शेवटचं काय? तू स्वयंपाक करत नाहीस. खरंय? हे खोटं आहे. बर, पुढे. तू स्वयंपाक तर करत नाहीसच, पण घरात इतरांनी जे बनवलंय ते तरी निदान हात धुवून वाढत जा.
आणि कोण लोक कोण लोक काय तुझाच नवरा आहे कोण लोक म्हणजे पण नाही, त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे ते. अशीच वाढतेस तू जेवायला. सिरियसली. हा घ्या भात, हा घ्या कालवण. का पण एवढी तक्रार काय केलीस स्पृहा डायरेक्ट? माझा नवरा अति स्वच्छता कॉन्शियस आहे. अच्छा, मग तेच आहेत, आपण नाही. नाही मग तर तो मनात आणलं तर बहुतेक मिनरल वॉटर आणि सॅनिटायझर या 2 प्रॉडक्ट्सच्या कंपन्या विकत घेऊ शकतो. इतक्या त्याला त्या गोष्टी सतत लागतात आणि त्याची अशी अपेक्षा असते की प्रत्येक माणसाने घरातल्या तो धुतलेले हातच परत परत धुतो. वा वा वा. पुढचं पत्र आहे अरे बापरे. मंगेश कदम का. अरे काय हे? घरी बोलते ती बोलते इथे पण एवढं बोललंय ते. तिची आणि माझी पहिली भेट रवींद्रमध्ये. तिची एकांकिका, मी प्रेक्षक. लोभसवाणा अभिनय, नंतर नाटकात एकत्र काम. एक दिवस ती उशिरा आली. मेकअपला बसली. मी डोक्यात टपली मारली. ती मागे वळली आणि हसली. मारला पाहिजे. मी खलास. हो. ही पहिली गोची. मंगेश, या वाक्यावरून काही आठवतंय? हे तुम्ही मला लिहिलेलं पहिलं आणि शेवटचं पत्र. या पत्रात खूप काही होतं, व्यक्त आणि अव्यक्त दोन्हीही. पण माझ्याकडून उत्तर द्यायला तसा उशीरच झाला. 1-2 नाही, जवळजवळ 14 वर्ष उशीर. असो, एक उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेता आणि तितकाच उत्तम जोडीदार मला तुमच्यात मिळाला, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. रंगभूमीवरच्या तुमच्या टॅलेंटविषयी मी काय बोलू? यू आर द बेस्ट. पण नवरा बायको या नात्याने मला तुमची एक वेगळी ओळख करून दिली. अतिशय भावनिक, नात्यांमध्ये गुंतणारे, भूतकाळात रमणारे असे मंगेश कदम कुणालाच ठाऊक नाहीत. हल्लीच्या काळात इतकं भावनिक असणं आणि एखाद्या गोष्टीत, माणसात, नात्यात इतकं गुंतणं याचा तुम्हाला त्रास होतोय हे मला जाणवतंय. कुणालाही नाही न म्हणणं हा स्वभाव तुम्ही सोडून द्या असं मी तुम्हाला नाही सांगणार. पण काही प्रमाणात तरी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न तरी करा. कारण तुम्हाला त्रास होतोय याचा मला त्रास होतोय. हे असं इतकं बोलणं कदाचित आपल्यात झालं नसतं. त्यामुळे या कॉफी शॉपचे खूप खूप आभार. सध्या रंगमंचावर आपलं एक नाटक जोरदार गाजतंय, गोष्ट तशी गमतीची. यातली 2 वाक्य म्हणताना आपण दोघंही संजय आणि वासंती दीक्षित यांच्या मदतीने एकमेकांशी बोलतो. त्यातली ही वाक्य, तू माझ्याबरोबर सुखी आहेस ना? मी म्हणते हो, खूप. लव यू डिअर. तुमची लीना. ताजा कलम. याच नाटकासाठी तुम्हाला उत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळालंय, तर आता बक्षीसही घेऊन या. आणि हो, आज येताना दही आणा, संपलंय. वा.